आता कुठं जायचं म्हटलं ना, मला पहिले क्रिशाची बॅग भरावं लागते ना, मग तिचं असं टिफिन वगैरे, बाटली काय असेल खाऊ सगळं भरायचं, बॅगेत टाकायचं आणि मगच निघायचं ना. मग इकडं सगळं रेडी केलं होतं आणि तिलाही रेडी केलं ना. तर तिला टोपी घालायचं म्हटलं ना, तर ती नकोच म्हणते ना, आता टोपी घालायलाच मागत नाही. टोपी घातली म्हणजे अशी काढूनच फेकून देते ना. म्हटलं असं आता तरीही सोबत घेतली होती मी बॅगेमध्ये आणि मग लगेच निघले ना. तर गुड्डूला घरीच ठेवलं होतं, मला जायचं होतं बँकेत आणि क्रिशाला हॉस्पिटलला पण न्यायचं होतं, कारण तिचे डोळे काय अजून नीट होत नाही. 2-3 दिवस झाले ना, पाणीच गळते. म्हटलं मग आता एकदा चेकअपही करावं आणि माझं काम होतं तेही काम करावं. म्हटलं दोन्ही काम होते. खरं तर मला हॉस्पिटललाच जायचं होतं ना. मग जाताना आहे ना असं माझ्या राजांचं दर्शन झालं ना. उद्या माझ्या राजांचा सण येतोय ना, तर मग असं त्यांचंही दर्शन करून घेतलं. म्हटलं उद्या तर काही येणं होणार नाही आपलं, तर आजच दर्शन करावं ना. लगेच आहे ना तिथंच बँक होती जवळ, मग बँकेतही जाऊन आले. बँकेचं काम करायचं होतं, तर आमच्या राणी साहेबांना आहे ना असं खुर्चीवर बसवलं होतं. मस्त स्माईल देत होतं ना, त्या काय घाबरत नाही बरं. ते काम झालं आणि लगेच हॉस्पिटलला आलं होतं ना, तर थोडंसं नाही इथं नंबर लावावा लागतो, थोडा वेळ लागतो ना. पण काळजी खूप घेतात ना. मग असं तिथे चिठ्ठी वगैरे घेतली होती आणि तिकडं गेले ना, तर डॉक्टरला दाखवायचा थोडा वेळ होता. तोवर आहे ना आमच्या क्रिशालाही भूक लागली होती ना, तेव्हा असं तिला दूध वगैरे पाजून दिलं, शांत केलं होतं ना. मग तिला चेकअप वगैरे केलं, त्यांनी मेडिसिन दिल्या होत्या आणि मग बाहेर आले. तर त्या आहे ना हॉस्पिटलच्या बाहेर आहे ना खूप छान काकू येतं, वडापाव खूप छान बनवतं, मला खूप आवडतो ना. मस्त असं झाडाखाली बसले होते, वडापाव खाल्ला ना. आता ह्या बापलेकांना खायचा नव्हता ना, क्रिशा तर जमतच नाही, ते पण नाही बोलले. म्हटलं असो आता, मस्त वडापाव खाल्ला आणि मी आज भोसरी रुग्णालयातच आले होते ना, इथंच माझी क्रिशा झालेली आहे. आणि खरंच डॉक्टर लोक एवढे चांगले आहेत ना, खूप काळजी घेतात, म्हणजे आईचीही घेतात आणि बाळाचीही घेतात. मला तर पहिले आहे ना म्हणजे अजिबात आवडत नव्हतं सरकारी दवाखाना, पण ना माझ्या क्रिशाची पूर्ण ट्रीटमेंट मी इथंच केलेली ना, 9 महिन्याची आणि डिलेवरी. तर खरंच मला कळालं नाही. जोवर आपल्याला अनुभव येत नाही ना स्वतः, तोपर्यंत आपल्याला काय कळत नसतं ना. तर चला मग आता घरीही आले होते आणि क्रिशाही झोपली होती. तर बाय बाय.